नीट परीक्षेच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी नांदेडमध्ये निदर्शनं केलेली आहेत। नीटची परीक्षा ही पुढच्या वर्षीपासून घेतली जावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं। नीटची परीक्षा पास झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना MBBS किंवा BDS ला प्रवेश मिळेल हे न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा दबाव आहे असं देखील विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। नीट संदर्भात महाराष्ट्रासह इतर 8 राज्यांनी केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळल्याने विद्यार्थ्यांना नीटला सामोरं जावंच लागेल हे स्पष्ट आहे। त्याविरोधात नांदेडमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपली मागणी केली। खरं तर आता आमच्या समोर हा क्वेश्चन आहे की 72 दिवसांमध्ये एवढा मोठा सिलेबस कसा मॅनेज करायचा आणि अभ्यास कसा करायचा। कारण का केंद्र सरकारनं केवळ CETच्या हॉल तिकीट आले तेव्हा जाहीर केलं की हे एक्झाम नीट होणार आहे। मग आम्ही कन्फ्यूज झालो की नेमकं काय करायचं, CET करायचं का नीट करायचं। आणि त्याच्यामुळे आमचा CETवरही आमचा परिणाम झालेला आहे। आम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून न्याय मिळालाच पाहिजे। आम्ही CETचा इतके दिवस अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला आणि आता ऐन वेळेला असा रिझल्ट आल्यामुळे आम्ही सर्वजण मनस्थिती बिघडलेली आहे। म्हणून असं म्हणतात की मनस्थिती बिघडलेल्या माणसाचा अंत तर पाहूच नाही आणि आता सगळ्यांची मनस्थिती बिघडलेली आहे। म्हणून विद्यार्थ्यांचा अंत तर केंद्र सरकारने बघूच नाही। मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार यावर्षी नीट लागू झालेली आहे, परंतु आपल्या विद्यार्थ्यांनी CETची तयारी केली होती आणि नीटसाठी 2 वर्षाचा सिलेबस आणि CETसाठी केवळ 12वी बोर्डाचा सिलेबस। यामुळे मुलं गोंधळामध्ये आहेत, अतिशय परेशानीमध्ये आहेत, त्यांच्यावरती मानसिक आघात झालेला आहे। याच्यासाठीच आम्ही आज ही निदर्शने केलेली आहेत। आम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला टार्गेट करायचं नाही आहे, परंतु आम्ही फक्त न्याय मागतो आहोत आणि आमच्यावरती जो आघात झालेला आहे तो आघात बाजूला गेला पाहिजे आणि आम्हाला एवढं वर्ष निदान CETचा चान्स मिळाला पाहिजे।